आमदार साहेबांनी जे भूमिगत गटार योजना आणली शहरामध्ये त्याची मागणी कोणी केली होती हे आजपर्यंत मला कळलं नाही. हे खाली पिली आहेत बिचारे पोट्टे आपल्याकडे त्याच्यावर त्यांना रोजगार नाही आहे. त्यांच्याकडे पाहून आपल्याला 5 रुपये द्यावं लागते. तर एखादी चांगली गोष्ट जर बघायची असेल तर त्याचा मेंटेनन्स देण्यासाठी जनते तयार आहे. 50 नाही आम्ही 100 रुपये द्यायला तयार आहोत, 500 रुपये द्यायला तयार आहोत, पण आम्हाला मेंटेनन्स चांगलं पाहिजे. पैसे घेण्याला विरोध नाही, आम्ही 50च्या जागी 100 देऊ, पण हे इलेक्शन 1 महिना जो लांबणीवर झाला त्याच पिरियडमध्ये असे कसे यांनी लोकार्पण करून टाकले. त्या आमदारपैकी कोणतेही आमदार आम्ही असे बघितले नाही ज्यांनी इकडे येऊन निधी आणून ठेवल्या. आता निधी आणून ठेवली त्याच्यामध्ये त्रुटी निघत आहेत. प्रत्येक आरोप जनतेमध्ये जाऊन आम्ही हे सर्व उत्तर देत आहोत. नमस्कार, मी रश्मी खेडीकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या भागात आत्ता आपण भंडारा या मतदारसंघात आलो आहेत आणि भंडाऱ्याचा माहोल कसा आहे आपण जाणून घेणार आहोत. कारण आता विधानसभा निवडणूक सुरू आहे आणि प्रत्येक गल्लीत प्रत्येक कट्ट्यावर जी आहे निवडणुकीची चर्चा होत असते. असाच आता भंडाऱ्यात कोणाचा पल्ला भारी असणार आहे, नागरिकांच्या मनात काय आहे आपण जाऊन घेऊया. आत्ता मी भाऊरावच्या अड्ड्यावर आले आहे जिथे नेहमीच पॉलिटिकल सगळं शिजत असते आणि सगळ्यात पहिले मी इथले जे संस्थापक आहे त्यांच्याशीच आपण बोलूया. दादा, कसा मूड आहे भंडाऱ्याचा निवडणुकीचा? मॅडम, भंडारा निवडणुकीचे सर्व प्रकारचे लोक आपल्याकडे येतात. सर्व पार्टीचे आपल्याकडे लोक येतात. आपण कोणाकडून बोलायला हवं नाही ना. तसेच आपण सर्व माझे भाऊराव मित्र परिवारांकडून सर्व विविध संघटनाचे जुडलेले आहोत. आपण कोणत्या पक्षाकडून आपण बोलणार नाही आहोत, आहे का ना. आमदार येतात, खासदार येतात, सर्व पक्षाचे. मला सांगा, आता जे आपण पाहतोय महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, हे सगळे जे मुद्दे आहेत, तुमच्या ज्या काही समस्या आहे, विद्यमान आमदार असेल किंवा त्यांनी आश्वासनं दिले असेल त्या पूर्ण झाल्या आहेत का समस्या? मॅडम, आपण दुसरीकडे लक्ष देऊच कसे. आपले चहाचेच भाव नाही वाढले, आपले चहाचेच भाव नाही वाढले तर दुसऱ्याकडे कसे काय लक्ष देणार सांगा तुम्ही. किती चहाचा 5 रुपये काय, 5 रुपये मोठी गोष्ट आहे का? 15 वर्षापूर्वी चहा ते 5 रुपये होती. आता 10 वर्षापासून ते 5 रुपयेच भाव आहे. तुम्ही का नाही वाढवले भाव? आता काय, पब्लिक सर्व आपले मित्र आहेत, बेरोजगार आहेत, भाव नाही वाढवत. हे खाली पिली आहेत बिचारे पोट्टे आपल्याकडे त्याच्यावर त्यांना रोजगार नाही आहे. त्यांच्याकडे पाहून आपल्याला 5 रुपये द्यावं लागते. बेरोजगार असल्यामुळे एकंदरीतच तो आपण जे म्हटलं हे शासनापेक्षा तुम्ही जास्त त्यांचा विचार करता असं कळतंय. त्यांच्याकडे बहुत लक्ष द्यावं लागते मला. सकाळपासून 6 आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. 6 वाजेपासून सकाळच्या. हा, मी तुम्हाला सांगते की आता मी आली आहे भाऊरावजीचा अड्डा आहे आणि इथे सगळे नागरिक आहे, जनता इथे बसत असते, गप्पा करत असते, पॉलिटिकल मुद्द्यावर चर्चा होत असते आणि त्यांचे संस्थापक आहे. आणि मला ही गोष्ट आवडली की आपण बाहेर गेलं तर चहाचे रेट्स खूप आहे पण त्यांनी अजूनपर्यंत चहाचे रेट्स वाढवले नाही, 5 रुपयांमध्येच ठेवले. आणि प्रत्येक इथे येणाऱ्या व्यक्ती कोणीही असो. मग दादा, तुम्ही आता मला सांगा, तुम्हाला काय वाटते आमदार कसा असावा? आमदार तर काय सर्व ठीक आहेत. सर्व पक्षाचे लोक आपल्याला ठीकच वाटणार मॅडम. तुमच्या मते समस्या कोणती जास्त आहे भंडाऱ्यामध्ये? कसा मूड आहे? म्हणजे येताना जाताना रोडाला गड्डे जास्त पडले आहेत, ती समस्या आहे. घराकडे माझ्या अर्ध्या रात्री जेवायला तर गड्डे, रोड बराबर नाही आहेत, क्लिअर नाही आहेत, गड्डे पडले आहेत. लाईट व्यवस्था नाही आहे. पाण्याची व्यवस्था तर ते आपले घरच्या घरूनच चालू राहते. म्हणजे पाणी झालं, रोड झालं आणि वीज, या तिन्ही समस्या तुम्हाला ज्या मूलभूत आपल्या गरजा असतात सामान्य माणसाच्या, तर तुम्हाला काय वाटतं आता जे विद्यमान आहेत ते काम करत आहे की नाही करत? आता सध्या चालू आहे, सध्या धीरे धीरे. आणि आता तुम्ही इथे एवढी चर्चा होत असते, लोक येत असतात, तुम्ही सगळे इथे चर्चा होते, यांच्यातून काही ऐकलंय नागरिकांच्या मनात काय आहे? नागरिकांच्या मनात काय आहे, सर्व गोष्टी करतात आपल्या अलग अलग पार्टीचे लोक राहतात ना मॅडम. आपण दुसरीकडे कशाला लक्ष द्यायचं? आपण सर्वाला घेऊन चालणेवाले व्यक्ती आहोत. कोणत्याच पक्षाचे आहोत, आपल्याला सर्वाला घेऊन चालणे आहे. कोणतेही खासदार हो, आमदार हो, आपल्याला काय करणे आहे? आपल्याला तर चाय बनवणे नाही, विकणे आहेत. पण समस्या तर आहे, रोड, पाणी, समस्या आहे. ते तर खूप समस्या आहे, गंभीर समस्या आहे ती. आणि आता येणारे जे आमदार आहेत ते कसे असावे आणि तुम्ही त्यांना काय सांगाल? आता आमदार साहेब अजून इथे यायचे आहेत. आता पाहू, आले होते, आता याचे आहेत ना. नाही, आता जी निवडणूक लागलेली आहे ते आता जे होईल त्यांना काय सांगणार? त्यांना सांगणे शहर हा सर्व विकास करणे आणि सर्वांचे चहाचे तर नाही
पण एकंदरीतच आपण पाहिलं की विकास होतोय, पण कुठेतरी महागाई आणि याची झळ जी आहे नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसायला भेटते. तर तुम्ही काय सांगाल, कसा आहे भंडाऱ्याचा माहोल निवडणुकीचा? कोणाचा पल्ला भारी वाटतो? नाही, पल्ला कोणाचा भारी वाटतो हे आता सांगता येणार नाही, पण मी मागचे जे 5 वर्षामध्ये जे आमदार आहेत त्यांच्याबद्दल सांगू इच्छितो की मला आजपर्यंत नाही कळलं की आमदार साहेबांनी जे भूमिगत गटार योजना आणली शहरामध्ये, त्याची मागणी कोणी केली होती हे आजपर्यंत मला कळलं नाही. त्या भूमिगत गटार योजनेची काहीही गरज नसताना भंडाऱ्याची जनतेवर त्यांनी लादली. चांगले रोड बनले होते, चांगले व्यवस्थित रोड बनले होते, त्यांना मधातून फोडून ते गटार योजना केली. म्हणजे रोड बनवले आधी 2 महिन्या अगोदर आणि त्याच रोडला फोडून गटार योजना काढली. आणि अजून ते जे रोड बनले तिथं आताही खड्डेच आहेत. म्हणजे पूर्ण शहरामध्ये खड्ड्यामय वातावरण तयार झालेलं आहे. आणि आता इलेक्शन आले म्हणून त्याच्यावरती बस लॉलीपॉप म्हणजे काय म्हणतात पॉलिश चालू आहे. अशा पद्धतीने भंडारा शहराचे चांगले रस्ते अजूनपर्यंत मी ह्या 10 वर्षामध्ये मी आता जवळपास 15 वर्ष झाले चांगले रस्ते मी कधी बघितलेच नाही शहरामध्ये. पण पाहिलं तर आमदारांनी खूप मोठा निधी आणला होता म्हणतो विकासासाठी. मग त्या निधी हो, तर तेच निधी आहे ना, तो भूमिगत गटार योजनेचा निधी आणला. कशासाठी आणला तो? त्या भूमिगत गटार योजनेच्या ऐवजी जर चांगल्या नाल्या बनवल्या असत्या, चांगले रोड बनवले असते तर भंडारा किती चांगला झाला असता. भंडाऱ्याचा विकास जर झाला असता तर लोकांनी आमदार साहेबांना देवाऱ्यात ठेवून त्यांच्यावर माथा टेकला असता. म्हणजे हे असं झालं नाही. आतापर्यंत पाण्याचं शुद्ध पाणी भेटलं नाही भंडारा शहराच्या लोकांना. ते रस्ते, तुमची आरोग्याची समस्या खूप आहेत. त्याच आमदार साहेबांनी 5 वर्षापूर्वी भूमिपूजन केलं महिला रुग्णालयाचं, आजपर्यंत सुरू झालं नाही. त्याच महिला रुग्णालयामध्ये पूर येतो. मग मला सांगा, जिथं पूर परिस्थिती आहे, जिथं पाऊस येतो, तुम्ही चालू कसे केले? तेवढा मोठा निधी आला, तेवढी बिल्डिंग बनली, त्याचा पैसा त्या लोकांकडून वसूल करायला पाहिजे, ज्यांनी त्याच्यावर परमिशन दिली. अशा पद्धतीनं विकास हा भक्काच करून टाकला आहे. पैसे आणले बरोबर आहे, पण कशासाठी आणले? पैशाचा योग्य उपयोग नाही होऊन राहिला ना. अशा पद्धतीने आता बघा, त्या दिवशी जलपर्यटन बघितलं, 500 करोड आले म्हणून सांगितलं तुम्ही. अरे हो, पण तिथे मीना बाजार भरवला, तिथे गेल्यानंतर 50 रुपये तुमच्याकडून तिकीट लागते. मग 500 करोड खर्च कुठून करून राहिले? लोकांकडून तुम्ही पैसे घेऊन राहिले, बोटीचे 50 रुपये घेऊन राहिले. मग 500 करोड कुठे खर्च करून राहिले? रस्त्यावर करून राहिले. तिथे गरज नाही ना. जलपर्यटनची कोणी मागणी केली होती? इकडे पण येत आहे. तुम्ही काय म्हणताय? वो 3 दिन के लिए फ्री ऑफ कॉस्ट था. नाही मैं खुद गया था. खोटं मेरा बोलून खुद का राहिले. विजिट 2 मिनट. पहिल्या दिवशी फ्री झाले आमदारासोबत, दुसऱ्या दिवशी सगळ्यांकडनं 50 रुपये चार्ज होता. आम्ही स्वतः गेलो, 50 रुपये दिले. कोणत्याही गोष्टीचा जर चांगला उपयोग करायचा असेल, एखादी वस्तू चांगली ठेवायची असेल, तर त्याच्यासाठी जनतेकडून नॉमिनल एक मेंटेनन्स चार्जेस म्हणून जर आपण घेतलं तर त्याच्यासाठी त्याचा रखरखाव करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. जर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सर्व गोष्टी फ्री भेटतात आणि त्याच गोष्टी तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पैशाने मिळतात. तुम्ही फरक समजा की तुम्हाला काय तिची ट्रीटमेंट मिळते, कशा पद्धतीने तुम्हाला ट्रीट केलं जाते. ह्या गोष्टींची जर जनतेने चांगल्या पद्धतीने माहिती ठेवली आणि राहिला प्रश्न की विकासाचा आणि सर्व गोष्टींचा, भावी मुख्यमंत्र्यांचा, मोठमोठ्या बॅनरचा, तर पटोले साहेबांना आम्ही मनातून मानतो, डोक्यावर पण ठेवतो. पण त्यांना हात जोडून एकच प्रश्न आम्हाला विचारायचा राहते की आम्ही प्रदेशाध्यक्ष आहोत, आम्ही विधानसभा अध्यक्ष राहिलेलो आहोत. म्हणजे एक मुख्यमंत्रीच्या वरचा पद आम्ही गाजवलेलं आहे. त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये, म्हणजे आता तर भंडारा जिल्हा हा त्यांचा क्षेत्र राहिला, कृपा करून त्यांनी एवढं मोठं पद जर त्यांच्याकडे होतं, भविष्यात ते एक्सपेक्ट करून राहिले आहेत, तर आमच्या भंडाऱ्यासाठी त्यांनी असं काय करून दाखवावं ज्या पद्धतीने आम्ही बारामतीला पाहतो, ज्या पद्धतीने आम्ही अदर सिटीजला पाहतो. म्हणजे आज 25 वर्षाचा कालखंड झाला, भाऊ आमचे या पदावर राहिलेले आहेत, तर आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो. मी त्यांचा फॉलोअर आहे. मी राजनीतीमध्ये जर असतो तर मी नक्कीच त्यांना फॉलो केला असता. व्हेरी व्हेरी गुड मॅन. म्हणजे त्यांच्यासारखा माणूस मी पूर्ण आपल्या जिल्ह्यात कधी नाही पाहिला. पण एक्झिक्यूट, जसं हे सर्व लोक म्हणतात विकास झाला, फंड आला, हे आला, पण एक्झिक्यूट नाही झाला. तर मी म्हणतोय ना, ठीक आहे ना, एक्झिक्यूटवाला वेळ लागतो. तर आज 25 वर्षामध्ये त्यांनी सुद्धा दाखवून द्यायला पाहिजे. आम्ही पुन्हा एक्सेप्ट करतो की आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे, आम्हाला बिलकुल पाहायचं आहे. पण त्यांनी मुख्यमंत्री राहण्यात काय करणार, या महाराष्ट्राला कुठं नेऊन ठेवणार, आमच्या जिल्ह्याला कुठं नेऊन ठेवणार, आमच्या इच्छा कार्यकर्त्यांना, जनतेला कुठं काय दाखवणार, हे दाखवावं लागेल, हे समजावून सांगावं लागेल. 25 वर्ष जनतेने त्यांना डोक्यावर ठेवलेलं आहे, अजून 25 वर्ष डोक्यावर ठेवू आम्ही. पण त्यांनी आम्हाला हे दाखवून द्यायला पाहिजे की आम्ही काय. आणि राहिला प्रश्न पैशाचा आणि पर्यटनचा आणि विकासाचा, तर जी कोणती चांगली गोष्ट होत असते, आपण चांगल्या रोडनी चालतो, टोल देतो. का बरं टोल देतो? की आम्हाला चांगले रस्ते, वेळ कमी, सर्व गोष्टी, कन्झम्पशन आमचं पेट्रोल कन्झम्पशन असतं, म्हणून आम्ही चांगले रस्ते पाहतो. तर एखादी चांगली गोष्ट जर बघायची असेल तर त्याचा मेंटेनन्स देण्यासाठी जनते तयार आहे. 50 नाही, आम्ही 100 रुपये द्यायला तयार आहोत, 500 रुपये द्यायला तयार आहोत. पण आम्हाला मेंटेनन्स चांगलं पाहिजे, सर्व्हिस चांगली पाहिजे.
आम्ही जर सर्व्हिस चांगली ॲक्सेप्ट करू तर त्यासाठी आम्ही पे करू. बिलकुल बिलकुल. तुम्ही उदाहरणं खूप पैसे घेण्याला विरोध नाही, आम्ही 50च्या जागी 100 देऊ. पण हे इलेक्शन 1 महिना जर लांबणीवर झालं त्याच पिरियडमध्ये असे कसे यांनी लोकार्पण करून टाकले. तेच जर पहिलेही करू शकत होते आणि जर तुम्हाला नियोजनाचा अभाव होता तर तुम्ही थांबवून द्यायला पाहिजे होते ते लोकार्पण. नियोजन करायचं होतं आणि लोकार्पण केलं असतं. तुम्ही आणलेल्या निधीला तुम्हाला मान मिळालाच असता की तुम्ही आणलेला निधी आहे हा म्हणून हा लोकांनी दिलाच असता. फक्त हा दाखवण्यापुरतं हे जे कार्यक्रम केले आणि जिथे फक्त पाल लावून एक 350 करोडच्या बोटिंग हे दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे लोकार्पणासाठी जो पैसा उधळण्यात आला तो शासनाचाच गेला ना. आम्ही कुठे मग विरोध करून राहिलो की आमदारांनी फंड नाही आणला. फंड आणला फक्त त्या इलेक्शनच्या 1 महिन्याच्या आधी. तेही इलेक्शन लांबणीवर गेले म्हणून तुम्ही लोकार्पण करू शकले. एकंदरीतच तुम्ही म्हणता की इतक्या याच्यात फक्त आता इलेक्शन जवळ आल्यानंतर म्हणूनच लोकांपण मागच्या वर्षी ज्या रोडचे भूमिपूजन झाले त्याच रोडचे परत यावर्षी भूमिपूजन झाले याच याच्यात. बरं इकडे आणि मी मागच्या वर्षीचा बोर्डही दाखवू शकतो तुम्हाला भूमिपूजनाचा आणि याही वर्षीचा. म्हणजे एकाच ठिकाणी 2दा भूमिपूजनाचे रोड झाले पण तो रोड बनलाच नाही. हे बघा भूमिपूजन 2 वेळा झालं पण रोड बनले नाही. इकडे मी यांचं पण मत घेते. तुम्ही काय सांगाल? कारण दादांची आक्रमक भूमिका सध्या आपल्याला पाहायला मिळाली. नाही तो पूर्णतः हे नियोजन यांचे बेकार नियोजन आहे. आता बघा एक रस्ता मिळत आहे राजीवगंज चौक ते नागपूर नाका. त्या रस्ता चांगला रुंदीकरण आहे, चांगला रस्ता आहे. म्हणजे आधी रस्ता होता आणि यांनी आता रुंद करायला ठरवलं. रुंद करा, चांगली गोष्ट आहे, तुमची आनंद आहे, आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पण अजूनपर्यंत तिचे पोल हटवले नाही आणि रस्ता बनणं सुरू झाला. उद्या रस्ता बनल्यावर ते पोल उकळतील तर अजून रस्ता खराब होऊन जाईल. म्हणजे तुम्ही कसे नियोजन करता? तुम्ही पैसा आणला, जनतेचा आणला पैसा, सगळा जनतेचा पैसा आहे, जनतेचा पैसा वापरत आहात तुम्ही विकासासाठी. पण विकास कसा करतात? उलट नुकसान करतात. जनतेच्या पैशाची उधळण करत आहात तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही पण निधी आणलेला आहे. लोकांची पैशाची उधळण करण्यासाठी निधी आणलेला आहे. म्हणजे विकासासाठी निधी नाही आहे, उधळण करण्यासाठी निधी. भंडारा का मूड तभी मिक्सअप है, लेकिन भोंडेकर जी का स्टैंड थोड़ा ऊपर है अभी फिलहाल, क्योंकि उन्होंने निधि भी काफ़ी लाया है भंडारा में. अभी तक के इतिहास में सबसे ज़्यादा निधि उन्होंने ही लाया, मुझे लगता है ऐसा. ना खासदार ने लाया, ना कोई इसके पहले भी आमदार ने. लगभग 2000 करोड़ के ऊपर की निधि महाराष्ट्र शासन के भंडारा द्वारा दी गई है. काफ़ी काम भी चालू हो गया है. देखो अभी रिझल्ट क्या आता है इसके आता बाद. आपण पाहिलं तर महायुतीकडनं जी आहे उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीकडनं अजून कुठलीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. याबद्दल तुमचं काय मत? उमेदवारी जाहीर होऊ द्या. हळूहळू उमेदवारी जशी जाहीर डिक्लेअर होईल तसं भोंडेकरचा प्रभाव तुम्हाला पडताना दिसणार आहे. म्हणजे एकंदरीत ते महायुतीचा जास्त प्रभाव आहे असं सध्याच्या परिस्थितीत तर आहे. पण सध्या- उमेदवारी जर बरोबर दिली नाही तर मग भोंडेकर साहेब निघतील. बिलकुल. इथे जर आपण पाहिलं तर भंडारा हे धान्याचं आपण भंडारा म्हणता येईल इथे. तर इथे आपण पाहिलं की शेतकऱ्यांचं जर म्हणणं जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या धान्याला भाव नाही असं म्हटलं जातं. नाही मॅडम, शेतकऱ्यांच्या धानाला भाव तर इथं भंडाऱ्यामध्ये आहे. कारण की भंडारा जो क्षेत्र आहे ऑलरेडी हा धानाचा क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये ऑलरेडी म्हणजे भरपूर काही पीक इथं घेतलं जातं धानाचं आणि त्याला हमीभाव तर 100% मिळत आहे. या सरकारमध्ये पण मिळूनच राहिलेला आहे आणि समोर पण मिळेलच. भंडारात कोणाचा पल्ला जास्त भारी असेल असं तुम्हाला वाटतं? आता भंडाऱ्यामध्ये तर आता सध्या भोंडेकर साहेबांचं तर ते आहेच भारी. पण आता जे याच्यामध्ये जे आघाडीमध्ये जे कोणी आता सीट मिळेल त्याच्यावर डिपेंड्स करेल की साहेबांचं हे व्यक्तित्व म्हणजे कन्फर्म राहते की नाही राहणार हे आता समोर समजेल आपल्याला. एकंदरीतच जनतेच्या मनात एकंदरीतच आपण पाहिलं तर महाराष्ट्रात तुटाफुटीचं राजकारण खूप झालं आहे. ते जनतेने पाहिलं आहे. कुठेतरी जनतेचंही मन, कारण एखादा आपण पाहिलं तर एखादा कुठला पक्षाकडून असतो काय असतो ह्या सगळ्या गोष्टी आता सध्या सुरू आहेत. तुमचं काय? त्याच कारणाने नागरिक त्रस्त आहेत आणि भोंडेकर साहेबांनी खूप निधी आणला असं दाखवून राहिले त्यांचे कार्यकर्ते. जसे की यांनी म्हटलं की इतिहासात एवढा निधी कधी आला नाही, परंतु आम्ही आलेला निधी अजूनपर्यंत बघितला नाही. बरं. आता तो कागदावर आहे की कशावर आहे? फक्त 2 दिवस फिरण्यापुरता प्रायव्हेट क्लब स्थापन केला आहे याच्यात आहे. तो निधी अजूनपर्यंत जनतेपर्यंत दिसलाच नाही. म्हणजे आतापर्यंत दादा तुम्ही बोललेत की विकास कामं खूप झाले आहेत, भोंडेकरांनी केले आहेत, निधी आणले आहेत. दादा म्हणतात की तो निधी दिसला नाही आतापर्यंत. जैसा भी बोट का यहाँ पे जल क्रीड़ा जल तरंग है, वहाँ उस दिन 105 करोड़ रुपए का उद्घाटन हुआ. राम मंदिर का उद्घाटन हुआ. रोड बने हैं. खाद रोड के पास का जो पैच है वो भी काफ़ी बन गया. काफ़ी सारा विकास तो हुआ है, ऐसा नहीं है. और विकास और होते रहेंगे आगे भी भविष्य में अगर आमदार आ गए तो. लेट होप सो गुड फॉर आमदार भोंडेकर. बिलकुल बिलकुल. दादा मी तुमच्याकडे येईन. तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्याला घेऊन यावेळेस निवडणूक लढवली जाईल?
विकासाच्या मुद्द्याला जर आपण बोललो की आपण विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढायचं, तर आता नुकतंच लोकसभाचं इलेक्शन पार झालं. आपण आपल्या लोकसभा क्षेत्राच्या बाजूचं एक लोकसभा क्षेत्र बघतो, नागपूरमध्ये नितीन गडकरी साहेबांनी एवढं प्रभुत्व पूर्ण देशावर गाजवलेलं आहे की त्यांच्या मोदी सरकारमध्ये 50% जे विकास आहे ते एकटे फक्त आणि फक्त गडकरी साहेब करतात. आणि आज गडकरी साहेबांची लोकसभा क्षेत्रामध्ये काही शुल्लक नेते जिंकून आले. म्हणजे आमची अशी इच्छा होती की त्यांनी एवढं विकासाचं महामेरू म्हटलं जातं त्यांना, तर त्या विकासाच्या महामेरूनुसार त्यांनी एकातर्फे ती निवडणूक जिंकायला पाहिजे होती. म्हणून या देशामध्ये, या राज्यांमध्ये जर विकास हा जर पहिले तर लोकांना विकास काय याची परिभाषा समजावं लागेल की विकास कशाला म्हटलं जातं. रोड, नाली ह्या सर्व गोष्टींना विकास म्हटलं जात असेल तर मला असं वाटते की गडकरी साहेबांनी तर एकतर्फा इलेक्शन करून टाकायला पाहिजे होतं. म्हणून विकासाची पहिले परिभाषा समजायला पाहिजे आपण. रायला भंडारा क्षेत्राचा विकास, तर आता जे आमचे भोंडेकर साहेब आहेत त्यांनी खरंच इतिहासामध्ये असं झालं होणार कदाचित. त्यांनी खरंच खूप सारा निधी आणलेला आहे, याच्यात काही दोमत नाही. परंतु जसं भाऊंनी सांगितलं की ते एक्झिक्यूट नाही झालं. तर असं असते की घर बांधताना पण वेळ लागतो. आणि कोरोना काळामध्ये आपले 2.5 वर्ष 3 वर्ष गेले. त्याच्यानंतर आता जो काही वेळ भेटला त्या वेळामध्ये भोंडेकर साहेबांनी म्हणा, या अजून इच्छा माजी खासदार म्हणा, या आजी खासदार आता जे खासदार आहेत यांनी जे काही मेहनत करतील त्या मेहनतीनुसार निधी आणतील, पण त्याला एक्झिक्यूट करण्यासाठी वेळ लागतो. लोकांना हे समजावं लागेल की कोणताही निधी आणला, कोणताही काम करताना त्या गोष्टींना वेळ लागतो. थोडंसं पेशन्स, आपणही घर बांधताना पेशन्स करतो, थोडा चुका होतात, त्यामुळे होत राहतं. आपण पुन्हा एकदा त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू. नागरिकांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. बिलकुल, नागरिकांनी त्यांना समजून घ्यायला पाहिजे. एकंदरीतच मी इकडे आता काय ज्या अपेक्षा होत्या, म्हणजे आता जे विद्यमान आमदार आहे आपण म्हणतो त्यांनी जे काही आश्वासनं दिली असतील ते पूर्ण झाल्या आहेत का? ज्या अपेक्षा आहे सामान्य माणसांच्या त्या पूर्ण झाल्या आहेत का? नाही, अपेक्षा पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करून राहिले, यात काही दोमत नाही. विकासानं निधी हा जो त्यांनी आणला हा जो एक विषय आहे, निधी आणला यातही तेवढंच सत्य आहे. परंतु ज्या पद्धतीनं निधींचा उपयोग व्हायला पाहिजे होता, म्हणजे नियोजन पाहिजे होता, त्या नियोजनाचा कुठंतरी अभाव दिसला. शहरात रस्ते बनत गेले, मग पाईपलाईनसाठी झालेला रस्ता 4 दिवसात फोडण्यात आला. तर हा जो नियोजनाचा अभाव होता त्याच्यामुळे लोकांमध्ये थोडीशी नाराजी आहे. परंतु लोक समजून घेतील कदाचित असं मला वाटतंय. लोक, तुम्हाला वाटतं की समजून घेतील लोक? समजून घेतील लोक आता. परंतु विकास केला आहे आणि निधी भरपूर दिला आहे, पण फक्त नियोजनाचा अभाव हा दिसून आला पूर्ण कालखंडात. म्हणजे कुठेतरी बऱ्याच नागरिकांचं म्हणणं आहे की आत्ता जे विद्यमान आमदार आहेत ते जे आहे कार्य करत आहेत, निधी आणलाय, पण त्याचं कुठेतरी नियोजन मागे पुढे होत आहे आणि त्याच्यासाठी नागरिक जे आहे ते नाराज आहे. इथे पण आपण जाणार आहोत. तर तुमचं काय म्हणणं आहे, आता जे विधानसभा निवडणूक सुरू आहे त्याचा माहोल कसा आहे? ज्या प्रकारे सर्वांनी सांगितले आहे त्या प्रकारे ही गोष्ट खरी आहे की आतापर्यंत जितके आमदार आमच्याकडे आलेले आहेत, जेव्हापर्यंत आम्ही आहोत तितके आमदार बघितले, त्या आमदारपैकी कोणतेही आमदार आम्ही असे बघितले नाही ज्यांनी इकडे येऊन निधी आणून ठेवल्या. आता निधी आणून ठेवली त्याच्यामध्ये त्रुटी निघत आहेत, बरोबर आहे, त्रुटी निघत आहेत. पण जे कोणी निधी आणलीच नाही, ज्यांनी कामं केलीच नाही, त्याच्यामध्ये त्रुटी निघू शकत नाही. तर कामं आणले तेव्हा त्याच्यामध्ये खोट तुम्हाला दिसत आहे, काही कमीपणा दिसत आहे. होऊ शकते, सगळीच जिम्मेदारी आमदारांची राहत नाही. आमदारांची काम आहे निधी आणणं, लोकांपर्यंत कामं पोहोचवणे. त्याच्यानंतर प्रशासनाचं काम आहे त्यांनी त्याच्यामध्ये नियोजन बरोबर करणे किंवा त्याला बरोबर करणे. मग त्यांची चुकी जर होत असेल त्याच्यामध्ये आमदारांचं काही दोष नाही. म्हणजे त्यांनी आपलं काम व्यवस्थितरित्या काम पूर्ण पाडले आहे. आणि जितके आजपर्यंत भंडारा निधीमध्ये एवढी निधी कधी आली नव्हती. कामं सुरू नव्हते, कामं सुरू आहेत सगळीकडे. काही पूर्ण झाले, काही सुरू आहेत आणि काही भविष्यामध्ये होणार आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये भंडाराची मेजर समस्या कुठली आहे? मेजर म्हणजे आतापर्यंत समस्या तर असलीच होती की रोड्स किंवा शहराचं जे नियोजन आहे ते आतापर्यंत बरोबर नव्हतं. तर याआधी ते बरोबर नव्हतं, पण आमदारांनी ते आता व्यवस्थित रस्त्याला त्याला पार पाडणं सुरू केलं आहे. आता अर्ध झालेलं आहे आणि अर्ध पूर्ण होईल असं मला वाटते. बिलकुल बिलकुल. इथे मी पुढे, तुमच्या काय अपेक्षा आहेत या निवडणुकीला घेऊन? आमच्या हेच अपेक्षा आहेत की आलेला निधी त्याचा वापर अगदी बरोबर व्हावा. नियोजनाचे इथे कमतरता आहे, त्याच्यामुळे शहरात सध्या भंडारा शहरात तरी वाहतुकीचा विकाळत आलेला आहे शहर. ते लवकरात लवकर कामे पूर्ण व्हावी आणि जनतेला जी समस्या येतात खास करून भंडारा शहरामध्ये, ज्याच्यामुळे विकास होताना दिसत आहे पण तेथे वेळोवेळी निधी पूर्ण परत नाही. हो,
निधी म्हणजे निधीची कमतरता आहे आणि त्यामुळे तो काम थांबतो आणि तो काम पूर्ण न होता लगेच दुसरा काम चालू होतो. त्याच्यामुळे जर एखाद्या कामाला आपण सुरुवात केली आणि तो पूर्ण झाल्याशिवाय दुसरा काम चालू करू नये. त्याच्यामुळे लोकांना अन्य समस्याच्या समोर जावं लागत आहे. समोर जावं लागतंय. तर तुमचं काय म्हणणं? आता सगळे म्हणतात की आता जे आमदार आहेत विद्यमान त्यांनी पूर्णपणे निधी आणला आहे, पण ते एक्झिक्यूट करता नाही आलं, ते नियोजन नाही होतं, तर कुठेतरी नागरिक नाराज आहे किंवा काही. तुमचं या निवडणुकीला घेऊन काय म्हणतं? शासनाचा करोडो रुपयांचा जो पैशांची उधळपट्टी चालू आहे आणि नियोजन शून्य, केलेले कामांचं अजिबात नियोजन नाही. हा एक निवडणुकांच्या समोर असलेला एक दाखवण्याचा एक गाजर आहे आणि लोक मतांसाठी एक दाखवलेला एक गाजर आहे. उदाहरणार्थ रोडांची अवस्था बघा. करोडो रुपयांच्या यांच्या जलपर्यटनाचा जो प्रश्न आता जर मांडलेला आहे, हे निवडणुकाच्या समोर एक किरायानं आणलेलं आहे, बोट्या आहेत त्या चालू केलेल्या आहेत, त्याचं काही नियोजन नाही. त्याच्यानंतर दुसरं पाईपलाईनची व्यवस्था. पाईपलाईन जी शहरातून घातलेली आहे, भंडारा शहर असो या आमच्या विधानसभामध्ये 2 तालुके येतात, एक पवनी आणि भंडारा. भंडारा आणि दोनही शहरातील पूर्ण रस्ते फोडून काढलेले आहेत. पूर्ण रस्ते फोडून काढलेले आहेत, त्याच्यावर रोड बनवले आहेत, मग आणखी रोड फोडणे आणि तोडो फोडो आणि नंतर आणि बनवणे हाच एक कार्यक्रम चालू आहे. आणि शासनाचा म्हणा किंवा जनतेच्या पैशाची पूर्णपणे उधळपट्टी चालू आहे. मला वाटतं की तो तिथेच गोल 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 हो तेच आणि पूर्ण नियोजन शून्य नियोजन आहे. आणि दुसरं वैनगंगा, भंडारा जिल्ह्याला वैनगंगेचा एक पाण्याचा स्तोत्र जो आहे, एक शुद्ध पाण्याचा स्तोत्र आपल्या भंडारा जिल्ह्याला आहे. आज नागरिक पाणी विकत घेऊन पित आहेत. असं एकतरी याने 10% व्यक्ती असेल की याने 10% म्हणा 90% व्यक्ती हा पाणी पिऊन विकत पाणी पिऊन घेत आहे. ही हा कुठल्या प्रकारचा विकास आहे? जिल्हा म्हणून हो, तलावांचा जिल्हा असो या मग पाण्याच्या एवढं शुद्ध पाण्याचा स्तोत्र असल्यामुळे पाणी विकत घेणे ही किती मोठी याने खूप याने चिंतेची बाब आहे. दुसरं विकास. कोणत्या बाबतीत विकास आहे? यांच्या बेरोजगारीमध्ये यांनी विकासाचा उच्चांक गाठलेला आहे. त्याच्यानंतर महंगाईचा उच्चांक गाठलेला आहे. महिला सुरक्षाबाबत यांनी विकासाचा उच्चांक गाठलेला आहे. घोटाळेबाजीमध्ये एक विकासाचा उच्चांक गाठलेला आहे. कमिशनखोरी, सर्वात जास्त कमिशनखोरीमध्ये भंडारा विधानसभामध्ये सर्वात जास्त कमिशनखोरीमध्ये यांनी विकास घडवलेला आहे. सर्वात जास्त विकास घडवलेला आहे. म्हणजे आता ही काही जे निधी आणतायत हे आणतायत तर तुम्हाला आता ते कमिशनखोरी सगळं असं वाटतं? हो, कमिशनखोरी. प्रत्येक आरोप तुम्ही त्यांच्यावर करताय? म्हणजे प्रत्येक आरोप जनतेमध्ये जाऊन आम्ही हे सर्व उत्तर देत आहोत. कारण की आम्ही जनतेमध्ये जाऊन बसत असतो, आम्हाला सर्व गोष्टींचा अभ्यास आहे. आता आपण एक महत्त्वाच्या मुद्द्यावर, ते वीज, पाणी आणि रोड या समस्या आपल्या जनतेच्या महत्त्वाच्या असतात. तर त्या तुम्हाला काय वाटतं, त्या पूर्णपणे यावेळेस पूर्ण झालेल्या आहे? नाही, पूर्ण झालेले नाही, अजिबात नाही. थोड्या पण नाही, थोड्या याच्यात पण नाही. काही मुबलक प्रमाणात फक्त स्वतःचा विकास करण्यासाठी ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. फक्त स्वतःचा विकास करण्यासाठी. एकंदरीत तिकडे आपण मी परत येईल सर, की एकंदरीतच दादांनी तुम्ही म्हटलं की विकास झाला आहे, त्यांनी निधी आणलेला आहे, पण दादा म्हणतात की विकास झालेला नाही, मुबलक. मॅडम 100 भूमिपूजनं झालेत, त्यातले 10 कामं झाले, पण त्या 10 कामाची क्वालिटी शून्य आहे. आता आपण जिथे बसलो आहोत याच्याच बाजूला तहसील कार्यालयाचं काम सुरू आहे. मी तिथे जाऊन बघितलं असता ॲक्च्युली त्या पुटिंगच्या ह्याच्यात माती मिसळीत रेती मिक्स करून कॉन्क्रीट टाकत होते. अशा क्वालिटीचे कामं भंडाऱ्यात होऊन राहिले आणि त्याच्यावर कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही. आणि आम्ही जर कुठे कंप्लेंट केली तर सरळ बोलण्यात येते की हा आमदाराचा माणूस आहे. अच्छा, अशा पद्धतीचे उत्तर येतात. मी काम नाही थांबवू शकत असे अधिकारी बोलतात. म्हणजे कुठेतरी घोळी होताना आपल्याला दिसतोय. दिसून राहिलं पण आपण काहीच करू शकत नाही. कंप्लेंटी केल्या, माहितीच्या अधिकारावर टाकले, उत्तर शून्य. बिलकुल. तुमचं यावर काय मत आहे? पण माझं मत म्हणजे ॲक्च्युली असं आहे की कसं आहे की सगळ्या कामाला वेळ लागतं मॅडम. आणि कसं आहे की आतापर्यंत जेवढं काही फंडिंग इथे जे काही आलेलं आहे आतापर्यंतच्या पास्टमध्ये कधीच एवढं फंडिंग आलेलं नव्हतं. आणि कसं आहे मॅडम की हे म्हणतात की निवडणुकीच्या तोंडावर एवढं सगळं काही आलेलं आहे, एवढं सगळं काही म्हणजे ते शोबाजी करण्यात आली आहे. तर त्यांनी आणलं आहे म्हणून शोबाजी केली आहे ना मॅडम. बाकी लोकांनी ते एवढं आणून शोबाजी पण नाही केली आतापर्यंत. शोबाजी करायची असती बाकीच्या आमदारांना, बाकीच्या खासदारांना, तर शोबाजी त्यांनी पण करायला पाहिजे होती ना. पैशांची उधळण असं सुद्धा बोललं जातं.
नाही, पैशाची उधळण म्हणजे कसं आहे मॅडम की एवढा फंडिंग भंडाऱ्याच्या लोकांनी कधी बघितलं नाही आहे आणि बघितलं म्हणून त्यांना उधळण दिसून राहिलेली आहे. इकडे झालेल्या कामाला परत खोदणे आणि दुसरा काम करणे म्हणजे पैशाची उधळण आहे ना मॅडम. बरोबर. आणि तो परत थोडी रोड बनणार आहे. एक कॉन्क्रीट रोड बनवून राहिला, बनला, तो कंप्लीट झाला, त्याच्यात तुम्ही परत मधातून पाईपलाईनसाठी खोदून राहिले आणि तो असंच झाकून ठेवून राहिले. त्याला काम विकास थोडी म्हणणार आहोत. तुम्ही काय म्हणाले यावर? मॅडम कसं आहे, आता कसं आहे की नियोजनाच्या बाबतीमध्ये कुठे कुठे कमतरता असते. असं नाही की आपणही आपल्या घराचं काम करतो तर कुठे कुठे नियोजन आपलं पण चुकतं. तर ते कसं आहे की एवढं सगळं काही केल्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही करत असाल तर मला तर असं वाटतं की त्यांना अजून एक चान्स द्यायला पाहिजे. अजून एक चान्स दिल्यानंतर मग त्यांना ती गोष्ट समजवण्या म्हणजे आता एवढं सगळं काही झाल्यावर त्यांना समजेल ना की आपण एवढे रस्ते खोदले बा आणि मग त्याच्यानंतर त्याला कन्स्ट्रक्ट केले, मग कन्स्ट्रक्ट केल्यानंतर अजून पाईपलाईनसाठी खोदले, मग अजून त्यांना रिकन्स्ट्रक्ट केले. तर ते कसं आहे की ते नियोजनाचा अभाव आहे. तर तो नियोजनाचा अभाव नंतर आता त्यांना जेव्हा समजेल तर त्याच्यानंतर त्यांना अजून करण्याचं हे मिळेल चान्स. बिलकुल. आता दादांनी म्हटलंय की त्यांना आणखी एक संधी मिळायला पाहिजे कारण ते सगळं नियोजनाचं आहे. तर तुमचं काय मत आहे? जनता ठरवेल ना, जनता ठरवेल की काय अरे कुणाला मत द्यायचं नाही द्यायचं, की कुणासोबत जायचं, ही जनता ठरवेल. बिलकुल. एकंदरीतच आपण पाहिलं की प्रत्येकाचे मत जे आहे ते वेगवेगळे आहेत. भंडारा मतदारसंघामध्ये एक वेगळेच इंटरेस्टिंग मुद्दे आपल्याला आणखी ते पाहायला मिळत आहेत. दादा, तुमचं या सगळ्यावर काय मत आहे? मेरे हिसाब से अभी देर इज़ अ स्टिल गुड वेव ऑफ नाना पटोले ऑल्सो हियर एज ए CM, प्रोजेक्टेड CM. तो कांग्रेस का जो पोजीशन है अभी फिलहाल इट इज़ वेरी गुड. आमदार भोंडेकर को टक्कर देने वाले कांग्रेस ही रहेंगी लास्ट एंड लिस्ट. तो देखो अभी इसके बाद में कांग्रेस की सीट किसको मिलती है. अभी कुछ एक दिन पहले एजिटेशन हुआ कि बौद्ध की टिकट नहीं देना अभी गांधी चौक में. अभी कल मालूम पड़ेगा हमको कि कांग्रेस को किसको टिकट जाती है. दॅट इज डिपेंड ऑन द भंडारा विधानसभा. बिलकुल. एक हे आपण केलं की साकोलीमधून भंडाऱ्यात एक मोठं नाव जर आपण म्हटलं नेत्यांचं तर नाना पटोलेंचं नाव इथे येत असतं. साकोलीमधून ते जे आहे ते लढत आहेत. पण जसं नुकत्याच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर फ्लेक्स पाहायला मिळाले भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोलेंचं. तुम्हाला काय वाटतं ते भावी मुख्यमंत्री होणार? हो, हमखास. आमचा भंडारा जिल्ह्याचा एक मुलगा म्हणून म्हणा, आमच्या भंडाऱ्याचा एक नागरिकच म्हणून त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत. आणि ते भविष्यात या म्हणा आता सध्या स्थितीत मुख्यमंत्री बनव ही भंडारा जिल्ह्यावासींची ही आणि इच्छाच आहे. बिलकुल. नाना पटोलेंचं इथे मोठं फॅन फॉलोविंग आपल्याला पाहायला मिळतं. कुठेतरी काँग्रेसला मला वाटतं तिथूनही एक फायदा होईल. मॅडम, तर फॅन फॉलोईंग्स नाही. या 2.5 वर्षात जे मुख्यमंत्री 3दा आले भंडाऱ्यात आणि येण्याच्या 15 दिवसा आधीपासून जे कामं होत गेले, मोठे मोठे झाडं लागत गेले, असेच मुख्यमंत्री जर नाना पटोले होतील तर महिन्यातून एक दौरा आमच्या जिल्ह्याच्या करतील. महिन्यातून 15 दिवस तर कामं विकासाची कामं होत असतील. बरं, आता निवडणुकीचा काळ सुरू आहे. दादा, नेते मंडळी मतं मागण्यासाठी येतात का घरी? हो, येतात ना. आता सुरुवात व्हायची. आणखी आश्वासनं काय आहे त्यांची? आश्वासनं तेच जे नेहमी प्रत्येक वर्ष आपण स्वातंत्र्य आलो तेव्हापासून जो नेते आश्वासन देऊन राहिले तेच आश्वासन रिपीट होत चालले आहेत. आता नियोजन सुरुवातीला म्हटलं का नियोजनाचा अभाव. आता 7 वर्ष झाली भंडारा शहरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे. 7 वर्षाहून ती योजना अपूर्णच आहे. म्हणजे अजूनही लोकांना काही ठिकाणी गढूळच पाणी मिळतं आहे. तर इतके वर्ष जर विकासाला लागत असेल एखादी कामाला तर तो लोकांना त्रासच ना. आणि बाकी स्थानिक आता जर विचार केला आपण विधानसभेविषयी तर सध्या नरेंद्र बोंडेकर यांचं वजन जास्त आहे. कारण त्यांनी निधी खूप आणला आणि लोकांमध्ये मिळूनही राहतात ते. त्याच्यामुळे महाविकास आघाडीची तिकीट फायनल होईपर्यंत तरी बोंडेकर यांचं वजन जास्त आहे विधानसभेत. तर आता आपण एकंदरीतच पाहिलं आहे. इथे पण एक दादा दिसत आहे. दादा, तुमच्या मते भंडाऱ्याचा मूड कसा आहे? भंडाऱ्याचा निवडणुकीचा निवडणुकीचा मूड म्हणजे भंडाऱ्याचा महाविकास आघाडीबद्दल महाविकास आघाडीबद्दल. पण अजूनपर्यंत उमेदवारी जाहीर झालेली नाही. तुम्हाला काय वाटतं कोणाला असणार? नाही मॅडम, उमेदवारी म्हणजे काँग्रेसला तिकीट होणार आहे. आणि आमची फाईट महायुतीबद्दल तर आहेच नाही. कारण की BJP भंडारा जिल्ह्यात बॅकफूटवर आहे. कारण का त्यांना कोणत्याही प्रकारची तिकीट भेटलेली नाही आतापर्यंत. त्यामुळे आम्हाला एवढं माहीत आहे की महाविकास आघाडी समोर राहणार. कुठली समस्या मोठी आहे भंडाऱ्यात? समस्या म्हणजे मॅडम बेरोजगारी. पहिली समस्या तर बेरोजगारी आहे. बेरोजगारी आणि ते महागाई तर आहेच. सर्वांना माहीत आहे. सरकारने बेरोजगारी दर डिक्लेअर केलेली आहे. तर त्या सर्वांना माहीतच आहे मॅडम ते.
तर आपण या अड्ड्यावर अनेक वेगवेगळी मतं जे आहे आपण जाणून घेतलेली आहे. काँग्रेस असो, महायुती असो, आता विद्यमान आमदार असो किंवा होणारा जो कोणी आमदार, त्याबद्दल आपण सगळं जाणून घेतलं आहे. अनेकांचे वेगवेगळे मतं आहे, नागरिकांच्या वेगळ्या अपेक्षा आहे, कुठे अपेक्षा खऱ्या उतरल्या, कुठे नाही उतरल्या. आणि हे निवडणूक, विधानसभा निवडणुकीची चर्चा जी आहे ती अशीच होत राहणार आहे. आपण भंडारा या मतदारसंघात आणखीही पुढे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, भंडारा.